पब्लिक आवाज करा ना थोडा, ऐकलं की काय? जय आदिवासी. हॅलो, नागरिक संरक्षण दलाचे जे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी आपापली पोझिशन घ्यायचं आहे आणि आपले आदिवासी बांधव जे रस्त्यावर आहेत त्यांनी थोडंसं त्यांना जागा द्यायची आहे, कारण इथे आम्ही एक छोटासा तुम्हाला डेमो दाखवणार आहेत, मॉक ड्रिल. आमचे जे लोक आहेत त्यांना तर तुम्ही सहकार्य करा प्लीज. नागरिक संरक्षण दलाचे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी सेंटरला थांबायचं आहे. नागरिक संरक्षण दलाचे जे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी सेंटरला थांबायचं आहे आणि बाकीच्यांनी पाठीमागे जरा थांबा, जागा कमी पडते. मुलींना विनंती आहे जरा तुम्ही मागे सरका. हो, तुम्ही थोडंसं मागे व्हा, अजून मागे व्हा. तिथे ब्लास्टचा पण डेमो करणार आहे त्यामुळे तुम्ही जरा लांब राहायचं आहे. सर्वात प्रथम माननीय श्री पालघर जिल्ह्याचे उपनियंत्रक माननीय आदरणीय आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते असे KR कुरकुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय क्षेत्ररक्षक रोहित जाधव सर यांच्या अथक परिश्रमाने आज हा नागरिक संरक्षण दलाचा गोदावरी कॉलेज येथे 80 विद्यार्थ्यांना मिळून हा कार्यक्रम करत आहोत. आपल्या नागरिक संरक्षण दलाच्या वतीने नागरिक संरक्षण दल हे आपल्या तालुक्यामध्ये काय काम करणार आहे त्याचा तुम्हाला थोडक्यात मॉक ड्रिल उद्देश डेमो करून दाखवणार आहेत. तर प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे. त्यांची तयारी होत आहे, तुम्ही जरा सहकार्य करा. म्हणजे भावांनो, तुम्ही जवळ जाऊ नका, तिथे ब्लास्टचा डेमो आहे त्यामुळे तुम्हाला लागू शकते. तुम्ही मागे सरा, मागे व्हा, कृपया मागे व्हा. दादा जरा साईड लावून पाठी इकडे जरा मला बघू द्या, मला ऑर्डर्स द्यायचे, जरा मला बघू द्या, मला ऑर्डर्स द्यायचे. साईड इथे जरा मला दाखवू द्या. सिविल डिफेंस वॉलेंटियर, हॉल में खड़े हो जाओ, एक साथ हॉलिंग में खड़े हो जाओ सब लोग. सिविल डिफेंस वॉलेंटियर, हेलो, तैयारी झाली का? रोहित सर इशारा द्या. 4 ब्लास्ट रेडी. ओके, साइड में मला इथे जागा करून द्या, इथे जागा करून द्या. भाऊ तुम्ही माझ्या पाठीमागे उभा राहा प्लीज. फटाफट 4 ब्लास्ट रेडी. ॲम्ब्युलन्स ब्रिज खाली जी ॲम्ब्युलन्स थांबलेला आहे त्या ॲम्ब्युलन्सनी ब्रिज खाली यायचं आहे. सेंटरला एक आम्हाला ॲम्ब्युलन्स लागेल. ॲम्ब्युलन्सवाल्याला आम्ही नियोजन दिलेलं होतं, कृपया ॲम्ब्युलन्सवाल्याने आणायचं ॲम्ब्युलन्स रेडी करा. आणि ब्रिजच्या खालून जे आपला जागतिक आदिवासी दिन याचा बॅनर लागलेला तिथे ॲम्ब्युलन्स पाहिजे. ॲम्ब्युलन्सची सूचना दिलेली आहे. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यांनी ब्रिज खाली ॲम्ब्युलन्स आणायचं आहे. कृपया करून सर्वांनी पाठीमागे व्हायचं आहे. आमची पालघर जिल्ह्याची टीम विभागीय क्षेत्ररक्षक श्री मस्के सर आणि त्यांची टीम आमच्यामध्ये उपस्थित झाल्याबद्दल तुम्हाला जय हिंद सर. मस्के सरांना अनिल अडल यांचा जय हिंद. ॲम्ब्युलन्सनी ब्रिज खाली रेडी राहायचं आहे. ॲम्ब्युलन्सचा प्लीज ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजवायचा आहे. आता आपण विभागीय क्षेत्ररक्षक पालघर आणि विभागीय क्षेत्ररक्षक बोईसर हे आमच्यामध्ये उपस्थित आहेत. तरी मी त्यांना निमंत्रित करतो की मॉक ड्रिलची पुढची
विकेट ही मस्के सरांनी घ्यायची आहे. सर्वांनी सहकार्य करा. मला मित्र साहेब हॅलो हॅलो उपस्थित सर्वांना नमस्कार. उपनियंत्रक जिल्हा पालघर ह्या कार्यालयाच्या वतीने सन्माननीय उपनियंत्रक नागरिक संरक्षण दल पालघर जिल्ह्याचे काशीनाथ आर अडका कुरकुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून क्वेश्चन घ्यायचे आहे. हे आपण ह्या दुर्घटना नियंत्रण प्रात्यक्षिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपणास दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. हवाई हल्ला झाल्यानंतर कृपया म्युझिक बंद करावी. ॲम्ब्युलन्स या ठिकाणी येत आहे. आपण या ठिकाणी पाहत आहात उपनियंत्रक नागरिक संरक्षण दल जिल्हा पालघर ह्या कार्यालयाच्या वतीने सन्माननीय काशीनाथ कुरकुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तलासरी विभाग ही दुर्घटना आपल्याला कशा प्रकारे नियंत्रणामध्ये आणण्यात येईल हे ह्या ठिकाणी आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. थोड्याच वेळात नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून दुर्घटना नियंत्रण प्रात्यक्षिकेच्या या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. आपण कृपया सर्वांनी शांतता राखून आम्हाला सहकार्य करायचं आहे. थोड्याच वेळात नागरी संरक्षण दल जिल्हा पालघर माननीय काशीनाथ कुरकुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तलासरी विभागीय अधिकारी सन्माननीय रोहित जाधव सर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी दुर्घटना नियंत्रण प्रात्यक्षिकाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. थोड्याच वेळात दुर्घटना नियंत्रण प्रात्यक्षिकाला सुरुवात होईल. आपण सर्वांनी शांत राहून या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. आपण या ठिकाणी पाहतो की देशाचं संरक्षण करण्याकरता भूदल, हवाई दल आणि नौदल या 3 प्रकारचे जे आपले दल आहेत ही आपल्या सीमारेषेवर आपल्या देशाचं संरक्षण करण्याकरता या ठिकाणी तैनात आहेत. परंतु जर काही कारणास्तव शत्रूचं विमान जर आपल्या भारतामध्ये जर एंटर केलं तशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस हवाई हल्ला होईल आणि हवाई हल्ला झाल्यानंतर ज्या या ठिकाणी दुष्परिणाम या ठिकाणी होतील ते आपण या ठिकाणी दुर्घटना नियंत्रणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सादर करायचा प्रयत्न करतोय. कृपया आपण सर्वांनी शांत राखून या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायचं आहे. सन्माननीय विभागीय क्षेत्ररक्षक तलासरी रोहित जाधव सर यांच्या नेतृत्वामध्ये आणि मास्टर ट्रेनर अनिल हाडळ सर आणि हाडळ मॅडम यांच्या सहकार्याने या ठिकाणी दुर्घटना नियंत्रण प्रात्यक्षिकाचं सादरीकरण होत आहे. मास्टर ट्रेनर अनिल हाडळ यांच्या माध्यमातून पूर्ण स्क्वॉडच्या या ठिकाणी गिनती सुरू आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार या ठिकाणी दुर्घटना नियंत्रण प्रात्यक्षिकाला सुरुवात केली जाईल. आपण
आपण पाहतात ह्या ठिकाणी नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक ह्या ठिकाणी एक मार्केट प्लेस सुरू आहे. लोकांचं जनजीवन ह्या ठिकाणी सुरळीत सुरू आहे. नागरी संरक्षण दल या 3 स्तरात काम करतं. शांततेच्या काळात युद्ध चालू असताना आणि युद्धानंतर अशा 3 परिस्थितीमध्ये नागरी संरक्षण दल काम करत असतं. सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकता की लोकांचं जनजीवन हे सुरळीत सुरू आहे. आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की काही या ठिकाणी पेपरवाले आपल्याला सोबत दिसत आहेत. काही मार्केट या ठिकाणी झालेलं आहे आणि काही लोक मच्छी घ्यायला या ठिकाणी त्या ठिकाणी आहेत आणि काही महिला आपण बघतोय या ठिकाणी भाजीपाला वगैरे घ्यायला बसलेल्या आहात. आपण बघत या ठिकाणी काही ठिकाणी सभा सुरू आहे. राजकीय पक्षांची या ठिकाणी मार्गदर्शनपर सभा सुरू आहे आणि काही या ठिकाणी पेपरमध्ये आपण बघतोय पेपर ठिकाणी वाचत फिरत आहेत. काही ठिकाणी आपण कॉलेजला जाणारे मुलं या ठिकाणी आहेत ते फिरत आहेत. अशा प्रकारे लोकांचं जनजीवन या ठिकाणी सुरळीत चालू आहे. काही कॉलेजचे मुलं आपण ह्या ठिकाणी बघतोय की मुलं ह्या ठिकाणी कॉलेजला जाताना आपल्याला दिसत आहेत. काही मुली या ठिकाणी आहेत ह्या ज्या आपल्या कॉलेजला चाललेल्या आहेत आणि मार्केटमध्ये फिरत आहेत. आपण या ठिकाणी बघत असाल काही ठिकाणी सभा सुरू आहे. काही ठिकाणी महिला ठिकाणी मार्केटमध्ये आहेत, भाजी विकत आहेत. काही मुली बॅग घेऊन कॉलेजला जाताना आपल्याला दिसत आहेत. लोकांचं जनजीवन हे सुरळीत सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस दुर्घटना झाली तर ह्यावेळेस आपल्याला नक्की काय करायचं आहे हे आपण दुर्घटना नियंत्रण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण सादर करणार आहोत. लोकांचं जनजीवन बघा ह्या ठिकाणी सुरळीत सुरू आहे. कुठल्याही प्रकारचे काही लोक आनंदित आहेत. आपल्या सीमारेषेवर हवाई हद्द, नौदल आणि उदल हे या ठिकाणी सीमित आहेत आणि म्हणून आपण आपलं जीवन हे सुरळीतपणे आपण या ठिकाणी जगताना आपण पाहत आहात. सायरन या ठिकाणी वाजलेला आहे बघा. डोक्याचा सायरन वाजलेला आहे. लोकांना या ठिकाणी सायरनच्या माध्यमातून या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे बघा. या ठिकाणी हवाई हल्ला झालेला आहे आणि या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे. याच्या माध्यमातून आपण पाहू शकता की बॉम्बस्फोट झाल्यामुळे काही लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत. ते आपण पाहू शकता. शत्रूच्या माध्यमातून या ठिकाणी हवाई हल्ला झालेला आहे आणि हवाई हल्ला झाल्यामुळे आपण पाहू शकता की काही लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत. ज्या नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आपण पाहू शकता की आपण संरक्षण करण्याकरता झोपायची पद्धत बघा. या ठिकाणी झोपलेली जे लोक आहेत त्यांनी आपल्या तोंडामध्ये रुमाल ठेवलेला आहे आणि आपली छाती ही वर ठेवलेली आहे. तिचा दुसरा या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे बघा. या ठिकाणी लोक जखमी झालेले आहेत आपण पाहू शकता. हवाई हल्ला झाल्यामुळे बघा लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि खूप मोठी दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे. लोकांचं जनजीवन या ठिकाणी सुरळीत चालू असताना शत्रूच्या माध्यमातून या ठिकाणी हवाई हल्ला झाला आणि त्यामुळे आपण पाहू शकता या ठिकाणी 3रा बॉम्बस्फोट या ठिकाणी झालेला आहे बघा. आणि ह्यामुळे बरेचसे लोक नागरिक या ठिकाणी जखमी झालेले आपल्याला दिसत आहेत बघा. लोकांचा आक्रोश या ठिकाणी लोकांचा होत आहे. लोक मदतीचा हात या ठिकाणी मागत आहेत. लोकांचा आरडाओरडा या ठिकाणी सुरू आहे. अचानकपणे झालेल्या हवाई हल्ल्यामुळे लोक या ठिकाणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी जखमी झालेले आपण पाहू शकतो. शत्रूच्या हवाई हल्ल्यामुळे या ठिकाणी बघा बरेचसे लोक जखमी झालेले आहेत आणि नागरी संरक्षण दलाच्या प्रशिक्षण घेतलेले जवान या ठिकाणी आपण पाहू शकता. दुर्घटना नियंत्रण अधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी धोका टळलेला आहे तात्पुरता असं या ठिकाणी सायरन वाजलेला आहे आपण पाहू शकता. आणि जे लोक सुरक्षित आहेत त्यांनी वॉर्डनच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित स्थळी या ठिकाणी नेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हवाई हल्ला झाल्यामुळे आपण पाहू शकता की बरेचसे लोक काही महिला या ठिकाणी दुर्घटना या ठिकाणी जखमी झालेल्या आहेत. काही पुरुष या ठिकाणी दुर्घटना जखमी झालेले आहेत.
हवाई हल्ल्यामुळे या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला आहे आणि त्यामुळे बरीचशी लोक या ठिकाणी जखमी झालेली आहेत आणि ह्यांना नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून या ठिकाणी ह्यांना बचाव कार्य केलं जाईल। बघा, नागरी संरक्षण दलाच्या प्रशिक्षित जवान या ठिकाणी दुर्घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी पोहोचून त्या नागरिकांना या ठिकाणी मदतीचा हात या ठिकाणी देत आहेत। त्यांना प्रथमोपचार या ठिकाणी करून त्यांना सुरक्षित स्थळापर्यंत किंवा ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे। बघा, नागरिक संरक्षण दलाच्या स्वयंसेवक जे आहेत ते प्रशिक्षित लोक आहेत, मास्टर ट्रेनर, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो हवाई हल्ला झाला त्या हवाई हल्ल्यामध्ये झालेल्या लोकांना जे दुखापत झालेली आहे या ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळापर्यंत नेण्यासाठी नागरिक संरक्षण दलाचे स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी अग्निशमनाची उचल पद्धत या ठिकाणी उचलून ह्या नागरिकांना ॲम्ब्युलन्स पर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे। आपण पाहतात या ठिकाणी लोकांच्या पायाला लागलेला आहे, हाडमोड झालेला आहे आणि 3 हातांची बैठक या ठिकाणी करून रुग्णास या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे। काही महिला आहेत, त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे म्हणून त्यांना मानवी कुबडी पद्धत ह्या पद्धतीचा वापर करून ॲम्ब्युलन्स पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याकडे स्ट्रेचर अवेलेबल नाही आहे, दुर्घटना घडलेली आहे आणि अशा ठिकाणी आपल्याकडे स्ट्रेचर अवेलेबल नाही आहे। अशा वेळेस आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनाचा वापर करून त्यात आपण या ठिकाणी स्ट्रेचर तयार केलेला आहे। कृत्रिम स्ट्रेचर आपण आपल्या चादर किंवा ब्लँकेटच्या माध्यमातून आपण कृत्रिम स्ट्रेचर तयार केलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पाळणा पद्धत या ठिकाणी आपल्या नागरी संरक्षण दलाच्या जवानांनी केलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी काही महिला आहेत, त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि त्यांना डोक्याचं बँडेज, हेड बँडेज त्या ठिकाणी बांधून प्रथम उपचार केलेला आहे आणि त्यांना सुरक्षित स्थळापर्यंत पोहोचवत आहात। या ठिकाणी आपण पाहू शकता काही महिला ह्या 4 हातांची बैठक 4 हँड सीट करून ॲम्ब्युलन्स पर्यंत त्यांना नेण्याचा प्रयत्न करीत आहात। काही महिला बघा, आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यांच्या पायाला या ठिकाणी दुखापत झालेली आहे आणि त्यांना 3 हँड सीट करून या ठिकाणी त्यांना नेण्याचा प्रयत्न केला जात आहे। बघा, काही महिलांच्या माध्यमातून स्ट्रेचर अवेलेबल नाही आहे, या ठिकाणी हातांचा कृत्रिम स्ट्रेचर तयार करून त्यांना सुरक्षित स्थळापर्यंत म्हणजे ॲम्ब्युलन्स पर्यंत नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता एका जवानाच्या माध्यमातून त्यांना पाळणा पद्धत करून त्यांना ॲम्ब्युलन्स पर्यंत सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला जात आहे। आपण पाहू शकता की ज्यावेळेस दुर्घटना घडलेली आहे अशा वेळेस आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं स्ट्रेचर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे। आपल्या घरामध्ये असलेल्या साधनांचं म्हणजे ब्लँकेट किंवा चादर या ठिकाणी असेल त्याचा आपण कृत्रिम स्ट्रेचर तयार केलेला आहे आणि ह्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जखमी झालेल्या व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी म्हणजे ॲम्ब्युलन्स पर्यंत